सासूने धरले कान तेव्हा झाली शेव कुरकुरीत छान. चला तर मग बघूयात आपण शेवची रेसिपी. लसणी शेव बनवत आहे आज सासूबाई आणि मी मिळून. चला तर मग बघूयात. नमस्कार सगळ्यांना. चला तर मग लसूणनी शेव आपण बघूयात रेसिपी. त्यासाठी वापरले आहेत आपण बेसन पीठ घेतलेले आहे, जिरं, ओवा आणि लसूण हे मिक्सरमधून बारीक केलेले आहेत. चवीनुसार हळद, मीठ आणि तिखट आपण त्याच्यामध्ये वापरले आहेत. चला तर मग करूया स्टार्ट रेसिपी. आई, हे लसूण का निवडला एवढा? अगं आपल्याला शेव करायची मुलांना. आज पाऊस चालू आहे ना, हो, जरा मुलांना गरम गरम सुट्टी पण आहे. कुरकुरीत शेव बनवूया आपण, लसणी शेव. ओके. चला तर मग बनवूयात लसूण शेव. ओवा आणि लसूण हे वाटून घे आणि ते पाणी गाळून घे. त्याच्यात हळद टाकून थोडंसं हिंग टाकून मळून घे डाळीचं पीठ. मग आपण शेव बनवूया. चालेल. चला तर मग आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं साहित्य टाकून घेऊयात आणि वाटण त्याचं करून घेऊयात. आपण आता लसूण टाकत आहे आणि जिरं आणि ओवा हे आपण मिक्सरच्या जारमधून काढून याचं बारीक वाटण करणार आहे पाणी टाकून. आता आपलं वाटण रेडी झालेलं आहे. हे बघा, असं पाणी टाकून मी केलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान बारीक करायचे. मी आता ओवा, जिरे आणि लसूण याचं वाटण गाळून घेते अशा पद्धतीने. बघा, असं झालं आहे. लसूण, जिरे, ओव्याचं पाणी आपण गाळून घेतलंय. आता याच्यात लाल तिखट, मीठ आणि हळद टाकून पीठ मळून घेऊया. तिखट, बोला, हळद, हिंग, सांग. चला आता मी पीठ टाकून घेते या पाण्यामध्ये. हाताने ना. आता मी मिक्स करून घेते आणि मग नंतर छान गोळा करू पाणी टाकून. ते प्रेरणा सॉफ्ट झालाय बरं का गोळा प्रेरणा. आता मी बंद करते. सोऱ्या भरते शेव काढण्यासाठी. केला. हे बघ, मी आता शेव करायला सुरुवात केली बरं का. प्रेरणा कुठं गेली रे? ही पोरगी ऐन वेळेत कुठं निघून जाते अशी. आजी हे बघ, छान झाली. केलं. कोण नको जड जाती जड. प्रेरणा पीठ थोडं सैल पाहिजे बरं का. तू कुठं गेली होती? किती घट्ट झालं होतं ते पीठ. शेवटी मला पाणी लावावं लागलं त्याला. आई, पाणी आलं होतं ना, पाणी भरायला गेले होते. बरं, ठीक आहे. कढीपत्ता का टाकला आई? कुरकुरीत लागतं आणि कढीपत्त्याचा वास पण लागतो त्याला. मस्त आहे. हा, किती छान आले बघा कलर. मस्त झालेले आहे शेव. हे बघा किती छान झाले, गोल गोल. हे बघा, जमतंय काही? हो, जमलं. चांगलं जमलं बरं का. जमलं ना. असंच शिकायचं. हे बघा, जमतंय.
चला आई, झाले आता आपले शेव छानपैकी. बघ किती छान कलर आलेला आहे ना शेवला. येऊ दे बाई, माझा हात गेला तसा. जाऊ दे, आज झाली चांगली, पण लय घट्ट पीठ झालं होतं ना, नंतर सैल केलं त्याच्यामुळे छान झाली. चला तर मग आपले लसणी शेव रेडी आहेत, खुसखुशीत, कुरकुरीत, मस्त. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. कशी आवडली तुम्हाला शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.